तुम्ही विश्वास
पाया पडिलो वराडे काय उणे तुम्हा पासे मी तव अल्पचे संतोष कृपा कराल ती थोडी पाया पडिलो वराडे तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा कृपा कराल ती थोडी पाया पडिलो वराडे किंचित बेस वाढवा फक्त याचा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगरणी तपाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदयधवलहासम विठ्ठलम चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फूर्तक प्रदेशं विधींद्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं यावी गावी माझी सेवा दिनदुर्बळाची देवा हे तो देणे तुमचे देवा घ्यावी अखंडित सेवा घ्यावी घ्यावी माझी भाग विश्वनाथ दिनरंकमी अनाथ कृपा कराल ती थोडी पाया पुढे लोबराडे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचे मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत गण घोषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाच्या अस्मिता संत तुकोबांचा चरणांचा सर्वांच्या पाठांतरातील बहुतेकांचा आतापर्यंत कीर्तनातून कीर्तनाच्या शिवाय एकदा तरी का होईना पण वाचनात आलेला आणि संत तुकोबाच्या मुखातून बाहेर पडलेल्या या अमृतरूपी अक्षरांचा संग्रह आहे. आजच्या अभंगात संत तुकोबा ईश्वराकडे भगवंताकडे मागणी मागतात. ज्या भगवंताकडे मागणी मागितली जात आहे तो विश्वनाथ आहे. त्याला आपल्याकडे शंभू महादेव म्हणतात, त्याला शंकर म्हणतात, कैलासीचा राजा म्हणतात. त्याच्या बाबतीत कर्पूर गौरव म्हटलं जातं. त्याच्या बाबतीमध्ये कैलास राणा, फणींद्र माता, कारुण्य सिंधू. अरे तुमचं पाठ आहे हा मग म्हणा जा ना तुझं विन शंभू. महादेवाची उपासना करणारा तुकोबऱ्यांचा आजचा अभंग म्हणजे वारकरी संप्रदायात भलं मोठं प्रश्नचिन्ह उभा राहतं. आम्ही तुकोबा तुमच्याबद्दल ऐकलं, आम्ही असं ऐकलंय, तुम्ही असं म्हणता ना तुमच्या भाषेमध्ये पतिव्रते जैसा
भरतार प्रमाण आम्हा नारायण थैशा परी. तुम्ही पांडुरंग सोडून कोणाला न भजणारे मग आज विश्वनाथाची उपासना का करता? त्याचं सगळं सरळ सरळ साधा आणि सोपं उत्तर असं आहे, हरिहरा भेद नाही किंवा नाही करू नये वाद. हरी आणि हरी एकच आहे, भजन करी महादेव आणि राम पूजी सदाशिव. मग असं जर सूत्र असेल तर मग महादेवाची उपासना केली काय आणि श्री विष्णूची उपासना केली काय? ती भगवंतापर्यंत जाऊन पोहोचणार आहे. मुळात हे एकाच अंशाचे दोन विभाग पडतात. माझी अशी विनंती आहे, आपण एका डोळ्यानं एक आणि दुसऱ्या डोळ्यानं दोन पाहू नये. आपले दोन डोळे असतात पण नजर मात्र एक आहे. आपले ओठ दोन असतात, बाहेर पडणारा शब्द एक आहे. पावलं दोन असतात पण चाल मात्र एक आहे. हात दोन आहेत पण जोडण्याकरता दोनाला एकत्र यावं लागतं. उजवे वाम भाग. मग जर एकच अंग असेल तर त्याच्यामध्ये भेदभाव कशाला करावा? आणि म्हणून विश्वनाथाकडे हाक मारणारा आजचा हा तुकोबांचा अभंग. कारण अभंग निवडण्याचं दुसरं असं ही नाथ परंपरा. आणि आज सद्गुरु संत या समाधीवरती आपण जिथं आहोत ना, ती अशी समाधी आहे की या समाधीची एक भली मोठी परंपरा आहे. इथं अनुष्ठान आहे. आपण एवढे भाग्यवान आहात, दक्षिण वाहिनी या गोदामय्याच्या पवित्र तीरावरती आपण विराजमान आहोत. विशेष म्हणजे मौजे सिद्धनाथ आणि त्या सद्गुरु संत शिवानंद स्वामींच्या असीम कृपेनं सद्गुरु संत अच्युतानंद महाराज, पुरुषोत्तमानंद महाराज आदी करून या स्वामी महाराजांच्या कृपेनं अलंकृत असणारा हा नामसप्ताह. तुम्हाला वाटत असेल स्वामींच्या मंदिरात आल्यानंतर नेमका फायदा काय होईल? मला नक्की खात्री आहे तुमचा तोटा होणार नाही. आलात कधी या नांदेड शहराच्या बाजूला आणि गेलात कधी सिद्धनाथाच्या या पवित्र भूमीमध्ये आणि राहिलात कधी स्वामींच्या मंदिरात जाऊन उभा, तर शिवानंद स्वामींना सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. माझं बोलणं पुन्हा ऐका नांदेडकर. शिवानंद स्वामींना तुमच्या आयुष्यातल्या अडचणी सांगत बसू नका, उलट आयुष्यातल्या अडचणींना सांगत चला, आमचे शिवानंद स्वामी आमच्या पाठीशी आहेत, आम्हाला आता घाबरायची गरज नाही. असं या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट आजपर्यंत कधी व्हायला गेली नाही आणि 22 वर्षात इथून पुढं कधी व्हायला जाणार नाही. काय काय व्हायला जाणार नाही याची यादी देतो ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चाललेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी कधीच व्हायला जात नाही. तुम्हाला वाटत असेल एवढ्या वर्षापासून संपन्न होत असणारा हा सप्ताह आम्हाला बालाजी महाराजांचा आशीर्वाद आहे, आम्हाला दत्त महाराजांचा आशीर्वाद आहे, आम्हाला सर्व साधू मंडळींचा आशीर्वाद आहे. तुम्हाला वाटत असेल आमचा हा परमार्थ इथेच थांबतो की काय? यातली एकही गोष्ट थांबणार नाही. आपण एवढे भाग्यवान आहात. आतापर्यंत नामदेव महाराजाच्या कीर्तनाला पखावज वाजवायला गोरोबा होते. आज तुमच्या सप्त्यात पखावज वाजवण्यासाठी साक्षात श्री विठ्ठल आहे, याची नोंद तुम्ही घ्या. तेव्हा तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि विठ्ठलांना बोलवल्यानंतर बोराटे महाराजच काय, कुठलाही महाराज पळत येतो. त्यामुळे एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. अत्यंत गुण व्यक्तिमत्व, अगदी त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेल असा समाज, त्यांच्यावर प्रेम करणारी परिसरातली मंडळी, माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते सन्माननीय आमचे अध्यक्ष आदरणीय श्रीमान उद्योजक बामनाजी पाटील साहेब, तथा ज्यांच्याकडे आम्ही मगाशी भोजनाला गेलो ते साहेबरावजी आणि त्यांचा संपूर्ण परिवार. बाकी तुम्ही सर्व महाराज मंडळी, मुगुटकर महाराज आहेत, बाबूराव महाराज आहेत, तिकडं पलीकडं खोले महाराज आहेत, इकडं माझ्या पाठीमागं महाराज मंडळी आहेत. चोपदार तर अत्यंत सुंदर आहे, इतकं सगळं गोड आहे. साऊंड सिस्टम सुद्धा अत्यंत गोड आहे. मी पत्रिकेवरती नाव पाहण्याचा प्रयत्न केला पण मला बहुतेक ते दिसलं नसावं. मंडप देखना, साऊंड देखना, मंडपातले लोक सुद्धा देखणी, हे कॅमेरावाले सुद्धा अत्यंत देखणे, पकवाजे सुद्धा दोघजण अत्यंत सुंदर देखणेच, विनेकरी सुद्धा खूप देखणे. या चोपदारापेक्षा इकडचा चोपदार लय देखना, सगळं देखणं वातावरण आहे. तेव्हा तुम्ही महाराज तरी कुठे हेत नाही, तो सुद्धा बऱ्यापैकी देखना. तेव्हा तुम्ही आजूबाजूला पाहू नका, काय पाहायचं ते मलाच बघून घ्या. अत्यंत सुंदर हा नामसप्ताह. आणि आज विशेष असा आहे, जागराची सेवा सागराच्या, जागराचं कीर्तन सागराचं आहे ना, त्यामुळं आज तुमच्या भेटीचा पुन्हा एकदा योग आला.
मागच्या वर्षी माझ्याकडे पहिला दिवस होता, आज माझ्याकडे उपांत्य दिवस म्हणजे तसा शेवटचाच दिवस आज आहे. मागच्या वर्षी पहिल्या दिवशी होतो, आजच्या दिवशी शेवटाला मला टाकलेला आहे. तसं तरी या सप्ताहाची परंपरा आहे. सव्वा दिवस होता काय? हा, आज सहावा आहे का? उद्या सातवा, पण काला कधी? परवा. हरकत नाही, वातावरण अत्यंत सुंदर आहे. सज्जन आपणही तितकेच गोड आहात. आपल्या सर्वांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे. खरं तर या सप्ताहाची परंपरा आहे, एकदा लावलेला बुवा म्हणजे बाबा परत पुढच्या वर्षी बोलवत नाही. पण तुम्ही कसं काय माझं सिलेक्शन केले देव जा असू द्या, माझ्यावरच शिवानंद स्वामींची कृपा झाली आणि मला तुमच्या भेटीचा योग आला. माझा शब्द आहे तुम्हाला, आता इथून पुढे तुम्हाला कीर्तनकाराच्या पाठीमागे लागावं लागणार नाही. कीर्तनकार बाबा स्वतःहून म्हणतील आमची एक तारीख तुमच्या सप्ताहात बसवा. एवढा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. मग गावातली तरुण पोरं, गावातल्या महिला, माता भगिनी गेल्या 2-4 महिन्यापासून सप्ताहाची चाललेली तयारी, अगदी जळतण फोडण्यापासून ते पत्रिका आणि निरोप पाठवण्यापर्यंत, मूळ पाठवण्यापर्यंत तुम्ही सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. झाले 1-2 दिवसामध्ये हा सप्ताह संपेल आणि मग मात्र तुम्हाला करमणार नाही. पण सज्जन हो, हा सप्ताह जितका गोड आहे तितका आपला परमार्थ गोड असावा. ज्ञान पाहिजे तर अभ्यास करा, पैसा पाहिजे उद्योग करा, चांगलं आरोग्य पाहिजे व्यायाम करा, आणि समाधान पाहिजे डोळे झाकून वारकरी संप्रदायात प्रवेश करा. परमार्थाची सगळ्यात सोपी व्याख्या अशी आहे, गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते, पण गळ्यात तुळशीची माळ असली की आपल्यावर नजर पांडुरंगाची पडते. याच्यापेक्षा सोपी काय व्याख्या असा? आणि म्हणून परमार्थात जर समाधान पाहिजे असेल तर नामस्मरणाला अत्यंत किंमत आहे. नामचिंतनाचे 5 फायदे सरळ रेषेत होतात. 1 पाप जळतं, 2 पुण्य वाढतं, 3 वैकुंठ मिळतं, ऐकताय ना, 4 मुक्ती मिळते, आणि 5वा फायदा काळ नादाला लागत नाही. पहिला फायदा पाप जळतं, किती असू द्या, पण आपण हरिपाठात नेहमी अभंग म्हणतो, नामसंकीर्तन जळतील पापे 2-2 महिन्याचे, जन्मोजन्मीची पाप जाण्याचं सामर्थ्य केवळ नामचिंतनात. उदाहरण माझ्याकडे तयार. वाल्या नावाचा एक राक्षस होता. तो पुणे जिल्ह्यातल्या निरा नदीच्या संगमावर उभा राहिला होता, आणि येईल त्याला आडवा उभा राहायचा आणि उभा आडवा ठाकून त्याला मारायचा. असे त्यानं 7 रांजण भरले. एक माणूस मारायचा, खडा उचलायचा, रांजणात टाकायचा, एक माणूस मारायचा, खडा उचलायचा, रांजणात टाकायचा. असे किती रांजण भरले पुराव? 7 रांजण भरले. एक दिवशी नारद महर्षी त्या वाटेने चालले होते. गळ्यामध्ये विणा होता, कमरेला धोतर घातलं होतं, कंबर बांधली होती, मिशा अशा लांब लचक होत्या, पांढऱ्या शुभ्र, डोक्याला फेटा होता, गळ्यात विणा होता. ऐकताय? असे सुंदर विणेकरी होते तिथे उभा आहेत अशी. मग नारदाला अडवलं, कुणी? वाल्या. कुठं निघाला? ते कीर्तनाला निघाला. कशाला? कीर्तनाची आवडी देव निवडी आपण म्हणून निघाला. मी माणसं मारणारा वाले माशी मारणार आहे तुला आता, आणि एवढं कीर्तन तरी होऊ दे. नाही नाही, आज आत्ता ताबडतोब मारणार. नारद महर्षीने त्याला सांगितलं, वाल्या मला मार, पण फक्त एक कर, तू केलेल्या पापामध्ये तुझी बायको तेवढी सहभागी आहे का पहा. ते घरी गेलो, दरवाजा वाजवला, तिनं दार उघडलं. का? मी माणसं मारली माहित आहे मला, 7 रांजण माणसं मारली ते पण माहित आहे. मग माझ्या पापात तू सहभागी आहे का? ती म्हणली पापात नाही, पुण्यात. तू का म्हणे लग्न भावाचं तरी ती लाज स्वामीसी. तुमचं तुम्ही काही करा, माणसं मारा न तर अजून काय करा, नसते उद्योग करा, पण तुमच्या पापात सहभागी नाही, पुण्यात. आणि म्हणून नवऱ्याच्या नावावर जेवढं आहे ना तेवढं बाईच्या नावावर पटकन होतं. नवरा मेला की 3ऱ्या दिवशी होतं, नाही मेला तरी तिचं नाव लागतं, पण बाईच्या नावावर झालेलं परत नवऱ्याच्या नावावर होत नाही. तुम्ही बघा, शहाणी माणसं होती ना जुनी, ती शक्यतो बायकोच्या नावावर बरंच काही करत नव्हती. आता आपण येडे झालो, नांदेडला फ्लॅट घ्यायचा, प्लॉट घ्यायचा म्हटलं की तिच्या नावावर करायला लागलं. ती म्हणून त्यापेक्षा माझ्या नावावर करा. मग आयुष्यभर पुन्हा जय देव जय देव जय माझे बायको, ते मी रोज रोज ऐकू. शहाण्या माणसानं आपल्या नावावरचं बऱ्यापैकी बायकोच्या नावावर करू नये. हे माझं 2 वर्षापूर्वी हार्दिक पांड्यानं ऐकलं, त्याला त्याचा फायदा झाला महाराज.
त्याच्या हातात तर घड्याळ 18 कोटीच होतं, माझं तर 1450च आहे. बायको पापात सहभागी नाही, पुण्यात. ती म्हणाली हे पहा तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते, मला घेणं देणं नाही. त्याला पश्चाताप झाला, माघारी आला, नारदाचे पाय धरले. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद दे तिवाय. चुकलं माझं. नारद महर्षी पश्चाताप झाला, अनुताप झाला. सांग ना द्या ती शिक्षा भोगायला तयार आहे. वाल्या नामस्मरण कर, वाल्या तू नामचिंतनाला तयार हो, रोज नामस्मरण कर. आता काय म्हणू, राम म्हणे. काय म्हणायला सांगितलं, राम. पण तो वाल्या होता, त्याला राम म्हणायला येईल. मग असं कर मरा. मग ते मरा म्हणायला लागले. मरा, अजून एकदा म्हण मरा, दोनदा म्हण मरा मरा, तीनदा म्हण मरा मरा मरा. आता जोडून म्हण मरा 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 मरा, थांबू नको. मरा 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 म्हणत राह. मरा 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 राम 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 म्हणायला आलं. असा आनंद झाला, एवढं पुण्य वाढलं, पाप जळलं. परिणाम त्यांना रामायण लिहिलं. झाल्यावर नाही हो, आधी आधी झाल्यावर कुणी लिहिलं, झाल्यावर कुणी लिहिल. धुरंधर बघितल्यावर कुणी स्टोरी सांगणार, ते आधी जमलं पाहिजे ना. रामायण आधी लिहिलं, आधी झाल्यावर मी पण सांगेन. आता तुम्ही तर 2 वर्ष झालं रामायणच बघताय. 120 सेकंदात रामायण. किती सेकंदात? आता माझ्यापेक्षा तुमचे कथाकार खूप सुंदर सांगतात. काय नाव महाराजांचं? हा, पुरुषोत्तम महाराजांचंच आहे ना रामायण, त्यांचंच काल्याचं कीर्तन आहे. ते खूप सुंदर त्या ठिकाणी रामायण सांगतात. मला एवढं जमायचं नाही, पण मी 120 सेकंदात रामायण सांगतो. अयोध्या नावाचं नगर, अयोध्या नावाच्या नगराच्या राजाचं नाव दशरथ. दशरथाला 3 बायका, एकीचं नाव कौशल्या, सुमित्रा, कैकेयी. कैकेयीचा लाडका होता दशरथ. दशरथाचं विशेष प्रेम कैकेयीवरती होतं, पण कौशल्याची आतोनात श्रद्धा दशरथावरती होती. पुत्र कामिष्ठी नावाच्या यज्ञाकरता झाडावरती चढून बसला, धनुष्याला बाण लावला, बाण मागं घेतला, दोरी मागं ओढली, बाण सुटला, थेट बाण गेला, श्रावण बाळाच्या छातीमध्ये घुसला, श्रावण बाळ कोसळला. आंधळ्या म्हातारीनं मरता मरता शाप दिला, आम्ही जसं पुत्रयुगामध्ये तडफडून मरण पाहू ना, तसा तू सुद्धा मरशील. माघारी आला, कौशल्याच्या महालात नाही पण कैकेयीच्या महालात गेला. ढसा ढसा रडला, तिने शाप अंगावरती घेतला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न 4 पुत्र झाले. उर्मिला, सीतामय्या, शुद्धकीर्ती, मांडवी नांदायला आल्या. प्रभू रामचंद्राला मंथरेच्या कटकारास्तून वनवास जाहीर झाला. रामचंद्र वनवासाला गेले. चित्रकूट पर्वतावरून भरतजी माघारी आले. पादुका गादीवरती ठेवल्या, पादुकाची पूजा झाली. रावणानं सीतामय्येला पळवून नेलं. जटायू नावाच्या पक्षाने अडवलं, त्याचे पंख छाटले. मरताना रामाची मांडी त्याला मिळाली. रावणाच्या नगरीवरती राज्य करताना नल नील जांबुवंत मिळाले. हनुमंतानं उड्डाण मारलं, जाळी लंका. धन्य धन्य म्हणे तुका माघारी आले. जाताना सेतू तयार केला. तिथं गेल्याच्या नंतर रावण मारला, इंद्रजित मारला, विभीषणाला राजा केलं. पुष्पकुमारात बसले आणि येताना केवटाला घेऊन परत अयोध्येत आले. 14 वर्ष 14 दिवस 14 मिनिटं 14 सेकंद झाले रामराज्य काय कोणी आम्हास. 120 सेकंदात रामायण झाल्यावर कोणी सांगेल, पण नामचिंतनाच्या जीवावर केले रामायण रामाधे. डोंगर शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती साधनाचे पवित्र हरी कथा. 2 पुण्य वाढते. आजा मेळा पापरासी, आजा मेळा पापरासी, नामिनीला वैकुंठासी. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायण. अनंत चरणी पुण्य, म्हणून पुण्य वाढतं. 3रा महत्वाचा फायदा, पाप जळलं
पुण्य वाढलं. आणि तिसरा चांगला फायदा, मुक्ती मिळते. नारायण हरी नारायण हरी, भक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. कानोपात्रा आळंदी पंढरपूरला गेली, पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवलं, तशी पुन्हा वापस नाही आली. 4 वैकुंठाची प्राप्ती होते. तुम्हाला मला सहज वैकुंठ पाहिजे असेल तर केवळ नामचिंतन, तेने वैकुंठ भुवनी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे. पुढं पाप जळतं, पुण्य वाढतं, मुक्ती मिळाली, वैकुंठात जागा मिळाली. आणि 5वा मोठा फायदा, काळ नादाला लागत नाही. एक दिवशी यमदूत धावत धावत आले मोजे सिद्धनाथला. सप्ताह सुरू होता, अखंड हरिनाम सप्ताह. 6वा दिवस सागर महाराज बोराटीचं कीर्तन, विठ्ठल महाराज वाजवायला, पाठीमागं गायला एक श्रीबडकर एक, साऊंड सिस्टम सुंदर, मंडप सुद्धा देखना. आणि मागचा चौकदार पाहिला, उजव्या बाजूचा इकडचा. आणि यमदूतानं चौकदार पाहिला, तसं नाव लिहून घेतलं चौकदाराच. का न्यायला आला होता? कोण? यमदूत. कुणाला? ह्यांना ह्यांना. तुमचं नाव काय? चौकदार. हरे कृष्णाला न्यायला आला होता. मग इथं आल्यावर घामाघूम झालं, डायरेक्ट बीपी वाढला यमदूताचा. घामाला काय. आणि माघारी की रेड्यावर यम बसला होता. रेडा म्हणजे हल्या. तुमच्याकडे काय म्हणतात हल्या? तोंडगा. आलं बफेलो नाही, हाजबंड व बफेलो, म्हशी जनावर ते त्याच्यावर बसलं होतं रेड्यावर यम. काय झालं रे? काय झालं म्हणून काय विचारत? सिद्धनाथला गेलो होतो. कशाला? ते हरे कृष्ण महाराजाला उचलायला. मग झालं काय? तिथं कीर्तन सुरू होतं. मग त्या कीर्तनात सगळे साधू संत होते. मग त्याच्यात सावता महाराज असतील, ज्ञानदेव महाराज असतील, अजून ते एकनाथ महाराज असतील, अजून नामदेव महाराज सुद्धा असतील. मग झालं काय? त्यांना पाहिलं. मग पुढं काय झालं? आणि त्यांना पाहिल्यामुळं तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून, अजिबात जाऊ नये कुठं. जिथं नाम संकीर्तन सुरू आहे तिथं मुळात ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन, भाग्य तरी ऋणी देव ऐसा देव ऐसा. संसाराचे अंगी अवघीच व्यसने हो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता एवढा मोठा प्रपंच तुकोबाचा, 3644 एकराचा सातबारा, 42 लाखाची जागीर आहे. तुकोबाला विचारलं, महाराज संसाराबद्दल मत काय तुमचं? महाराज म्हणजे मत सांगतो म्हणे, ऐका. जळो आता संसारू हो काही शेवट पुरे. जळो आता संसार हो काही शेवट पुरे. तो कयाचा स्वामी गोपाळा लागी जीव जुरे. आता काय करू सांगा हो मज भेटेल कहीचा. आता काय करू सांगा हो मज भेटेल कहीचा. भेटीला गे पंढरीनाथा हो भेटीला गे पंढरीनाथा. जीवाला गरी तळमळ व्यथा. जीवाला गली जीवाला गली जीवाला तळमळ व्यथा. भेटीला पंढरीनाथा हो
एकदा म्हणलो होतो नको ब्रह्मज्ञान मी फक्त तू देव. एकदा म्हणलो होतो रे मला मी म्हणजे मी राहायचं होतं देवा तू म्हणजे तू पाहिजे होतं. पण वैतागातून सुटायचंय आणि वैराग्याकडे यायचंय. वैताग आणि वैराग्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ऐकताय? हाताला द्राक्ष येत नाहीत म्हणून नाच सोडणं याचं नाव वैताग. आणि ते हाताला येत तरी घेण्याची इच्छा नसणं याचं नाव वैराग्य. एका माणसाला विचारलं का त्या अमुक काकाचं 47 वर्ष वय झालं तरी ते लग्न करत नाही. हे त्याच्या कानावर गेलं. तुम्हाला छे लग्नात वगैरे इंटरेस्ट नाही. पाठमागचे म्हणले काय ही काय भानगड आहे ते असं म्हणाले. ते म्हणाले भानगडी केल्या म्हणूनच डोसावी राहिला. त्याला वैताग म्हणतात. तो कोबऱ्याकडे सगळं होतं पण महाराजाचं मन संसारात रमलं. महाराजांच्या लक्षात आलं हा नकोच ना याच्या नादाला लागायला. आणि काय नाही केलं तुम्ही तुमच्या संसारात मा जरा आठवा. तुम्ही नांदायला आला तेव्हा तुमची सासू जाडजूड होती. अशी फोडणं आली ना झपझप पावलं टाकत द्यायची तुम्ही थरथर कापायचा. पूर्वी सकाळ वेळा होता सासू फोडणं आल्यावर सासू सून घाबरायची. आता सोनाला बघून म्हातारीला थंड वाजून येते. पूर्वी पोरींना काळजी लागायची सासू कशी भेटन सासू कशी भेटन. आता म्हातारी जोरायला लागली सुनबाई कशी भेटन सुनबाई कशी भेटन. काय बघत काटोट होती परात आली. काटोटीले कान होते आमटे ठेवायची जागा होती परातीला कानच नाही. कुठं ठेवायचे आमटे. तरी तुमची पोरं म्हणतात म्हातारीच्या हातच्या भाकऱ्या चांगल्या नाहीत. मग बायकोच्या हातच्या भाकऱ्या चांगल्या लागतात तिच्या हाताला चव आहे. माय म्हणली बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही पायाच्या 2 अंगठ्याला जास्त चव आहे. काय केलं नाही तुम्ही तुमच्या पप्पांच्यासाठी महिला मंडळ. नांदायला आला तेव्हा कष्ट होते सासू नको ते बोलत होती. नवरा तुम्हाला मारत होता. 1-1 रुपया तुम्ही जपत जपला कसा तरी तुम्हाला मुलगा झाला त्यावेळेस तुम्ही स्वप्न बघितलं पप्पा मोठा झाला. पप्पी नांदायला आली की सगळी कामं तिच्याकडे देणार मी काहीच करणार नाही. पप्पी नांदायला आली काम डबल झालं. धुणं बी तुमच्याकडं भांडी बी तुमच्याकडं सगळं तुमच्याकडं. रांधा वाडा उष्टकाडा काम वाढलं. कीर्तनाला जाताना बिना तो तुम्हाला सोबत घेऊन जावा लागला. एवढं मरमर केलं संसारासाठी तरी तुमची सुनबाई म्हणते आमच्या आत्याला तर अक्कल. मग एवढं प्रपंचामध्ये करून जर अपयश असेल तर कान माळ घालून लगे उद्या देव कसा भेटेल. तो कोणाच्या लक्षात आला. महाराज म्हणले देवा आता तू मला भेटायला पाहिजे. तो का म्हणे
शेतकरी कधी विचार केला का? आपण कधी असं म्हणायचो ते मागाशी महाराजांना म्हणून आलोय आपल्याला कधी वेळ लागायचं देवाचा, आपल्याला कधी देव भेटायचा. आपलं असं झालंय ना, आपण गुंतलो कशात माहितीये? ल्यावे खावे बरे, ह्याच्या पलीकडे काय नाही. ल्यावे आमच्याकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये ल्यावेला नटणं म्हणतात. नटायला सगळ्याला आवडतं. तुमच्याकडे काय म्हणतात? मेकअप. सुंदर दिसायला सगळ्याला आवडतं. देखणं दिसायला सगळ्याला आवडतं. देखणंच म्हणतात ना तुमच्याकडं? काय म्हणतात? सुंदर, देखणं, छान, ब्युटिफुल, हँडसम. आमच्या सातारा जिल्ह्यात चिकन म्हणतात. खरं आमच्याकडे असा दुसऱ्या दिवशी विषय निघतो चौकदाराचा. रात्रीचा चौकदार काय चिकना होता हो? असं म्हणतात आमचा शब्दच आहे तो चिकना. शब्द आहे, सोपा आहे ते. पण लक्षात ठेवा, सुंदर असावं का सुंदर दिसावं? असावं. सुंदर दिसलं पाहिजे का सुंदर असलं पाहिजे? माझं ताकदीचं वाक्य पाठ करून ठेवा. पुरुषानं सौंदर्याला महत्व द्यायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नसतं. या महाराष्ट्रात एक उपसरपंच सौंदर्याच्या नादाला लागला तर गाडीच्या काचा वरती घेऊन डोक्यात बंदुकीने गोळी घालून घ्यावी लागली. या महाराष्ट्रात एक पोर श्रीमंतीच्या नादाला लागली तर पुणे जिल्ह्यातलं वैष्णवी नावाचं प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं. माझ्या ताईनो, बहिणीनो, भावानो, पुरुषानं सौंदर्य पाहू नये आणि पोरीनं, बाईनं श्रीमंतीच्या नादाला लागू नये. तुम्ही नावाचे लक्ष्मी आहे ना, तुम्ही काय श्रीमंतीच्या पाठीमागं पळा. माझी विनंती आहे पोरांना, आपण सौंदर्याला तुच्छ लेखलं पाहिजे. आपण सौंदर्याच्या मागे नाही गेलं पाहिजे. आपण स्वाभिमानावर सुंदर दिसावं असं सर्वांना वाटतं. माझी आई मला नेहमी सांगायची, आई म्हणायची मला, बाळा पुरुषही सुंदर दिसला पाहिजे, बाई तर त्याहून देखणी दिसली पाहिजे. पण ऐक रे, मी म्हटलं काय ग आई? आईने मला सांगितलं होतं, आई मला म्हणाली होती, बाळा कर्तृत्वानं पुरुष देखणा दिसतो आणि संस्कारानं बाई सुंदर दिसते. तिच्याजवळ जेवढे संस्कार तेवढे ती सुंदर आणि त्याच्याजवळ जेवढा कर्तृत्व तेवढा तो देखणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी चित्राला महत्व दिलं नाही, माझ्या राजानं चारित्र्याला महत्व दिलं. तुमच्या या पत्रिकेवर, बॅनरवर माझा फोटो मी पुन्हा पुन्हा पाहिला. माझं जे चित्र छापले ना तुम्ही, ते मागच्या 5 वर्षापूर्वीच आहे. काही चित्र दिसत होतं माझं, आता चित्रावळ्या झाल्या. त्या चित्रावर तर जुळलंय माझं. हे रिश्ता क्या कहलाता है. आमच्याकडे खेळ असतात लग्न झाल्यावर. मला अजून आठवतो तो दिवस, कधी विसरत नाही माणूस कुठलाच. ते सुपारी अशी 3 बोटात धरायची, कुंकवाचं पाणी त्याच्यात अंगठी टाकायची. तुमचं झालंय का? माहित नाही अजून. माझ्या असत्यावर जाऊ दे. चौथ्यावर तुमचं झालं का? तुमच्याकडे असतात का ते 3 बोटात सुपारी? तुमच्याकडे होतं का तुमच्या लग्नात? नाही असा कोपरा घालायचा, मग ते अंगठी पाण्यात टाकायची, शोधायची, गावल त्याला बक्षीस. ऐक असतं तुमच्याकडे? तोंडात पाणी घ्यायचं, एकमेकाच्या तोंडात चौदार गेलाय हो. ते बातात बरकी धरायची, अर्धी तोडायची होतं तुमच्या होतं. चौकदार असा तर बाकी कसं म्हणतो. मग ते आमच्यात खेळ होता, डोळ्यात डोळे घालायचे आणि पापणी पाडायची. मग ती माझ्या डोळ्यात बघायला लागली, मी तिच्या डोळ्यात पाहत होतो. मी म्हटलं काय पाहते? ती म्हणाली तुला पाहते. म्हटलं काय दिसतं? ती म्हणाली चंद्र. माझ्या डोळ्यात चित्र सांगतो तुम्हाला. अजून चांदण्या. अजून ती म्हणली समुद्र सागराच्या डोळ्यात. आज पहाटे तिला विचारलं काय दिसतंय ग डोळ्यात? ती म्हणली चिपाडू सोडून काय दिसत नाही महाराज. चित्र कसं चारित्र्य टिकतं. देशाच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटील, द्रौपदीताई मुर्मू, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं सौंदर्य, यांचं चित्र पाहिलं नाही, या देशानं यांचं चारित्र्य पाहिलं. हे लक्षात ठेवा. चारित्र्यानं माणसं घडतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणून वागेली राज नजरणार नाही तुमच्याकरता,
तसे छत्रपती शिवाजी महाराज 4 पावलं पुढे आले, साडेचोळीचा खण आणला, माझा राजा समोर आला आणि त्या माऊलीच्या हातावरती साडेचोळी ठेवली. आई, आजपासून मी मुलगा बरं तुमचा. माझ्या महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अशी जामूची माता असती रूपवती, आम्ही इतकेच सुंदर दिसलो असो बदल येते शिवाजी छत्रपती. समोर बसणाऱ्या बाईला ताई म्हणणारे राजे खूप झाले, पण समोरच्या ताईला आई म्हणून हाक मारणारा जगातला एकमेव राजा, त्या राजाचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महत्व चारित्र्याला मुसलमानाची सून होती, देखणी होती, माझा राजा ढळला नाही. किती सुंदर होती ऐका. ती जर पाणी प्यायले तर घशातनं खाली उतरलेलं पाणी दिसत होतं, एवढी देखणी होती. आपल्याला तर दिवसा बॅटरी लावून पाहावं लागतं, एवढी सुंदर होती, पण माझा राजा ढळला. उलट ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. बाईतली मैत्रीण कळाली राधेचा श्याम झाला. बाईतली पत्नी कळाली सीतेचा राम झाला. पण ज्याला बाईतली आई कळाली तो जिजाऊचा छत्रपती शिवबा. किती सुंदर होती ऐका. काळ्या राती कळपत होत तिच्या रूपाचं ऊन. इतकी सुंदर होती. काळ्या राती कळपत होत तिच्या रूपाचं ऊन. अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. त्या तरुणीला आई म्हणाला, आई ग, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान आनंदाने नाचत होतो हिंदू मुसलमान. आनंदाने नाचत होतो हिंदू मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र पाहिलं, चित्र पाहिलं, एवढे थोडे थोडे हात वर एकसाथ. शिवाजी राजा झाला नसता हिंदू धर्म बुडाला. शिवाजी राजा झाला नसता हिंदू धर्म बुडाला. बड्या बड्यांची घेतली त्यानं आता मजा, बड्या बड्यांची घेतली त्यानं आता.
गुणाचं जेव्हा चारित्र्याचं जेव्हा कुठं अडकता ल्यावे अडकली 70 वर्षाची म्हातारी 35च्या सुनबाईला म्हणते मी दिला गो डोक्याने आता का लय पांढरं दिसायलंय ग ते बोराटे महाराजाचं कीर्तन आहे ना किती काळ करा 15 दिवसात प्रकरण वडकीला वर्ण काळ मध्येच पांढरा कमी दाबाचा पट्टा चित्राला महत्व देणे महत्व द्यावं चारित्र्याला 2 खावे मांसाहाराची दुकान वाढली हो बाबा 3 बळे असावे याच्यात अडकलो आपण आपलंच फक्त बरं भाऊन लोकांचं वाटोळ व्हावं एका गावात कुंभारीनबाई होती कुंभारीनबाई म्हणजे कुंभाराची बायको आणि त्याच गावात माळीनबाई होती माळीनबाई म्हणजे माळ्याची बाई आता माळ्याची बाई होती तिचा व्यवसाय होता भाजीच्या जुड्या विकणं जुड्या म्हणजे पेंड्या तुमच्याकडे काय म्हणतात त्या जुडीच म्हणतात ना भाजीच्या पेंड्या जुड्या आणि ते कुंभारीनबाईचा व्यवसाय होता गाडगी मडकी विकणं तुम्हाला बाजार आहे का तुमच्या सिद्धनाथ मग कोण्या गावात जातो तुम्ही नांदेडला किंवा वाजेगाव कोण्या वारे असतो वाजेगाव रविवार सकाळी 9 वाजता निघाल्या दोघीचे रस्त्यात गाठ पडली एकीनं भाजीच्या पेंड्या जुड्या घेतल्या होत्या तिचं नाव काय आणि दुसरीनं गाडगी मडकी घेतली होती ती कोण दोघीची ओळख झाली तुम्ही कुठल्या म्हणे मी इथलीच आहे तुम्ही मी पण इथलीच आहे बरं चाललं तेवढी फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करा मध्ये फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट केली मग दोघींनी एकमेकी सोबत सेल्फी काढली वजे खाली ठेवून इंस्टाग्रामला मेन्शन केलं घरच्या टेन्शन येऊ नये म्हणून दोघी चालायला पुढच्या रविवारी माळीनबाई म्हणाली वज झालं कुमारीन म्हणले माझ्याकडे एक आयडिया आहे माळीन म्हणले आयडिया असू दे एअरटेल असू दे जिओ वोडाफोन टाटा इंडी बॉम्बे सांगा काय सांगा म्हणजे आपण दोघीत म्हणून उंट आणून अर्धे पैसे भरू आणि दोघीत उंट खरेदी करू एका बाजूला तुमच्या भाजीच्या पेंड्या बांधा आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या गाडगी मडकी बांधू ओझ बरोबर करू आणि मग चालेल तसंच केलं उंट आणला एका बाजूला माळीनबाईच्या भाजीच्या जुड्या आणि दुसऱ्या बाजूला कुंभारीनबाईची गाडी उंट मधात चालायचा उंटाच्या पाठीमागं कुंभारीनबाई आणि उंटाच्या समोर म्हणजे पुढं माळीनबाई भाजीच्या पेंड्या पाठीवर आहेत हे उंटाला सांगावं लागलं तर एक पेंडी ओढायला चालू केली मान मागं आता सगळ्याला आधी कोणाला दिसलं असेल मागे कोण चालत होती कुंभारीनबाई पुढे कोण होती माळीनबाई भाजीच्या पेंड्या कुणाच्या आणि गाडगी कुणाची आता नुकसान होऊन राहिलं होतं कुणाचं कुंभारणीचं का माळीनीचं मग हे दिसलं कुणाला मग कुंभारणीचं काम होतं ना सांगायचं काम होतं दावडा शिला वाटलं होऊ द्या हिच वाटोळ उद्या माझ्या एकटीच बरं होऊ द्या शेवटी उंटानं 4 जुड्या ओढल्या 5 जुड्या ओढल्या 7 जुड्या ओढल्या तसं एका बाजूचं वजन कमी झालं आणि ज्या बाजूला वजन जास्त होतं गाडग्याचं त्या बाजूचं सगळंच अचानक ठप दिशी बटन पाहता काय हिच्या तरी 5-25 पेंड्या वाचल्या हीच औषधाला मडकं सुद्धा वाचलं तुकाराम महाराज तिथंच होते महाराज म्हणजे तुला वाटतं ना तुझ्या एकटीचं बरं व्हावं मग ऐक आणि त्याच्या घाते मानिता पर्याय नाही ना जीवाला 3 रोग लागले या जीवाच्या पाठीमागं 3 दोष लागले नाटाचा एक अभंग आहे अल्पभाव अल्पमती अल्प आयुष्य नाही अपराधाची ओढलो मूर्ती अभवेद मूर्ती परियसा अभवेद मूर्ती परियसा किती दोषा देव परिहार गिरविटीची नाचवती हे पहिली नसरती पै माझे सहज स्थिती तया भक्तीना बर म्हणजे दोष कोणते अल्पभाव अल्पमती अल्पायुष्य अल्पभाव फिलिंगलेस झाली माणसं फिलिंगलेस दुसऱ्याच्या अंतकरणातल्या वेदना कळायला पाहिजे वेद नाही कळू द्या ज्ञानी भरपूर झाले एक वाक्य सांगा बसलेले आहे का असं आहे
पायात मोडलेला टोचलेला काटा काढून टाकल्यानंतर जशी चालायला मजा आहे, पायात मोडलेला बुडालेला काटा काढून टाकल्यावर जशी चालायला मजा येते, तसं मनातला अहंकार बाजूला काढून टाकला की जगायला मजा येते. अल्पभाव भावना शुद्ध नाही हो, हे कलियुग आहे. आपल्या पोराचा पहिला नंबर आला तरी शेजारच्या बाया बोलायचं बंद करतात. जोपर्यंत आपली शेती पडीत राहते तोपर्यंत गावकीला भावकीला गोड लागतो आपण. ज्या दिवशी आपण आपला 1.5 एकर वाईट करू त्या दिवशी आपलीच भावकी आपला रस्ता अडवते. हे कलियुग आहे. इथं कुणी कुणाचं नसतं. आपल्या घरातल्या 2 गोष्टी कुणालाही कळू नये. एक आपली झालेली तारांबळ आणि 2 आपल्याकडे आलेला पैसा. ज्या दिवशी आपल्या खिशात पैसा नसतो त्या दिवशी जग भिकारी असते. ज्या दिवशी आपण गरीब असतो त्या दिवशी जगाची तारांबळ असते. हे तुम्हाला वेळ आल्यावर कळेल. म्हणून माणसानं शिळ्या भाकरीला आणि तुटलेल्या चपलेला कधी नाव ठेवू नये. आपलं जसं असेल तसं ठेवले आनंद आहे आणि मिठासोबत खावं, पण कुणाच्या पुढं हात पसरू नये. माणसाला हात पसरी जिने त्याचे हे कलियुग आहे. स्वाभिमान जिवंत ठेवा. सज्जन हो, भीक मागण्याची वेळ आली तरी चालेल, पण कुणाचे तळवे चाटू नये हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि तसंही सांगू, वासनेत भरभटलेलं मन, व्यसनाच्या आधीन गेलेलं तण आणि लबाडीनं कमवलेलं धन कधी फायद्यात राहत. लबाडीचं धन टिकतं थोडीच. माणसाच्या खिशात आयत्या येणाऱ्या 1 लाखाच्या बंडलापेक्षा घामाच्या धाऱ्यानं भिजलेली 100ची नोट जास्त समाधान देऊन जाते. हे ज्या दिवशी आपल्याला कळेल त्या दिवशी समाधान प्राप्त होईल. कष्टाचं नाचणारा मोर आणि पैशाचा जोर जास्त काळ टिकत नाही. दिवस बदलतात. एक काळ असा होता टोमॅटो 100 रुपये किलो होते, आज दर उतरला. एक काळ असा होता वाटाणा, ज्याला तुमच्याकडं काय म्हणतात, वाटाणा म्हणतात ना, 100 रुपये किलो होता, आता 40 रुपये किलो झाला. वर्तमानपत्र सकाळी 5 रुपयाला येत असतं आणि संध्याकाळी 5 रुपये किलो रद्दीत असतं. त्यामुळे घमंड बरी नाही. अल्पभाव 2, अल्पमती हा तर मोठा दोष आहे. जसं अल्पभाव ना तशी अल्पमती. माणसं निर्बुद्धच झाले हो. काय बोलावं, कसं बोलावं, कुठं असावं तेच कळेना लोक आहे. एक बाई डॉक्टरकडे गेली, तिचं वजन फक्त 168 किलो होतं. फक्त डॉक्टर म्हणाले मला वजन कमी करायचं. डॉक्टर म्हणाले हरकत नाही बाई, फक्त मला तुमचा आहार सांगा, तुम्ही काय खाता, मग डाएट प्लॅन करून देतो. ती बाई म्हणाले तुमची फी किती आहे? ते म्हणाले 100 रुपये. हरकत नाही, 150 देते. मग म्हणे घ्या लिहून डाएट प्लॅन. काय करायचं, किती जेवण आहे तुमचं? म्हणजे जास्त काही खात नाही, पण सकाळी 10 पोळ्या खाते, संध्याकाळी 10 पोळ्या. सकाळी पावशेर भात खाते, संध्याकाळी पावशेर. सकाळी 2 डझन केळी खाते, संध्याकाळी 2 डझन केळी. डॉक्टर म्हणजे तसा तर बाई तुमचा आहार जास्त नाहीच, पण जे खाताय ना त्याच्या निम्म्यानं खा. म्हणजे कसं हो, लिहून देतो म्हणे ऐका. जिथं 10 पोळ्या खाताना तिथं 5 खा, जिथं 2 डझन केळी खातात तिथं 1 डझन खा, जिथं 4 लिटर दूध घेतात तिथं 2 लिटर दूध घ्या. राहिलं लक्षात? ती म्हणली हो. तिने 150 रुपये दिले आणि बाहेर आणि परत केबिनचा दरवाजा वाजून आत गेलो पाहून तिने विचारलं, डॉक्टर तुम्ही जे मला खायला सांगितलंय ते जेवणाच्या आधी खायचंय का जेवणानंतर खायचंय? अल्पमती घोटाळा आहे. आणि तिसरा एक दोष आपल्या पाठीमागला लागलाय, अल्प आयुष्य नाही हाती. सावता महाराजांचा एक सुंदर अभंग आहे. कोणी दिवसी यम येते चालून, कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी जाऊन एकटे रहावे. समयासी सादर आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. अरे देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3 कीर्तन भी देता है, मगर लेने पे आया तो इतना लेता है. तसं ते एका दिवशी डबल करता है.
मानवा तू विसरू नको तुझ्या सख्याने तिला अरे गर्वाने तू फुगू नको आपुल्या छातीला रे तुझ्या परी भले भले तुझ्या परी भले भले मातीला देवाला शरण जावं लागेल मन होनी शरण जावे कन्याची बालक लग्नाच्या आधी आहे, भावाची बालक भांडणात, मित्राची बालक संकटात, बहिणीची बालक वाटणी मागताना, तसं भक्ताची बालक देवाला शरण जाण्यात, मित्राची बालक संकटात उपयोगी पडतो तोच खरा. माझं एक वाक्य नेहमी सांगतो मी कीर्तनात, माणसाला हजारो मित्र असावे पण त्या हजारो मित्राच्या यादीला एखादा वारकरी मित्र असला पाहिजे. हजारो मित्र असावे, लेका गोव्याला महाबळेश्वरला नेणारे मित्र तुम्हाला लाखो मिळतील, पण खांद्यावर हात टाकून दोस्ता चल म्हणजे सिद्धनाथला जाऊन येऊ, चल जाऊ पंढरपूरला जाऊ, आळंदीला ज्ञानोबा तुकोबाला पाहून येऊ असं म्हणणारा मित्र मिळायला मागच्या जन्मीची काहीतरी पुण्य असावी लागते. पुत्राची बालक लग्नानंतर अलीकडे असं झाले, घराघरात एक अडचण, पूर्व सासरवाडीशी चांगलं राहते आणि आई बाबा नीट बोलणं. कीर्तनातून सांगायची वेळ येऊ नये पण दुर्दैव आहे, सांगावं लागतं. माझ्या राजा आपण किती मोठे झालो ना तरी बापापेक्षा मोठं होत नाही. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात आणि लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं जो काम करतो ना त्याला आपला बाप म्हणतात. आणि लोक बापाला म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काही नाही केलं, बापाला म्हणतात तुम्ही काही नाही दिलं. आणि आपल्याला आपल्या बापानं नाव दिलंय, नाव त्याचं नाव त्यानं आपल्याला दिलं, कोण देतं कुणाला नाव? जरा कल्पना करा ना, म्हणे काय नाही आमच्या बापानं काही केलं. माझ्या राजा एका कवीनं बाप मेल्यानंतर 4 ओळी लिहिल्या. तो कवी म्हणे, त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो, त्या उंबऱ्या बाहेर जगाचा व्याप कळतो, जुळवताना काढी काढी लक्ष्मीचा शाप कळतो.
त्या उंबऱ्या बाहेर जगाचा शाप कळतो, जुळवताना काडी काडी लक्ष्मीचा शाप कळतो. हसतो मी शितापिने हुंद का दाबून जेव्हा, हसतो मी हुंद का दाबून जेव्हा, खळाळून हसणारा मला माझा बाप दिसतो. खळाळून हसणारा मला माझा बाप दिसतो. कळतो जगाचा व्याप, जेव्हा आता बाप पाहायचा म्हटलं तर पाहायला नसतो. आणि लोक म्हणे आमच्या बापानं आमच्यासाठी काय केलं. आणि कुठेतरी पकवाज वाजवताना एखाद्याचं लेकरू पाहिलेलं असतं बापानं, तेव्हापासून बाप स्वप्न रंगवतो माझा पोरगा असा झाला पाहिजे, ते लक्षात ठेवा. आणि लोक म्हणे आमच्या बापानं काय नाही केलं. लोकांना सांगावं लागते माय, मरणाला हजारो वाट आहेत, जन्माची एकुलती एक वाट आई आहे. म्हणून जगात कुणालाही कमी समजायचं, आईच्या पदराला कधी कमी समजायचं नाही. आईचा पदर उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. पोरीची पारख लग्नाच्या आधी पोरगी म्हणली पाहिजे पप्पा आगळा जरी नवरा करून दिला ना तरी त्याच्या बरं नांद. आता दुर्दैव आहे, महाराज पहिल्या सगळ्या जोड्या स्वर्गात जुळायच्या, आता 50% जोड्या वर्गात जुळायला लागल्या. घोटाळा झाला. पोरीची पारख लग्नाच्या आधी, मला पुढे जायचं. बहिणीची पारख वाटणी होताना, काय बहिणी होत्या. डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांची बहीण समोर आली. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम समाजातले. विचारलं काय झालं रे राजा, रडतोय का. अब्दुल कलाम हसू लागले रडता रडता, ताई काय नाही ग, पैसे संपले, शिकायला पैसे नाही माझ्याकडे रुपया, म्हणून मी आता शिक्षण बंद केलं. ताई नोकरी करणार, कुठेतरी काम धंदा करतो. ताईनं हातातल्या बांगड्या मोडल्या. अब्दुल कलामांच्या बहिणीनं हातातल्या बांगड्या मोडल्या, गळ्यातलं सोनं मोडलं, आणि भावाला शिकण्यासाठी पैसे दिले, सांगितले जा थांबू नको शिक. भावाच्या डोळ्याला पाणी आलं. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणाले ताई मी मोठा झालो ना, तुझे उपकार विसरणार नाही, तुझा दागिना तुला परत वापस दे. ताईनं उत्तर दिलं राजा माझ्या गळ्यातला दागिना मला परत वापस द्यावा याच्याकरता हा दागिना तुला दिला नाही. मग माझा भाऊ भारत मातेच्या गळ्यातला गोड दागिना व्हावा याकरता या बहिणीने हा दागिना तुला दिला. अशा बहिणी होत्या. भावाचा आई नंतर आई सारखा सांभाळ करणारी फक्त ताई आहे. आज 4-4 वर्ष भाऊ बहीण बोलत नाही, फोन उचलत नाही. भाऊ बहिणीचा कट करतो. ती चुलीवर भाकऱ्या भाजते ना, त्या भाजलेल्या भाकरीमध्ये तिला भाऊ दिसतो. तिला आठवतं मी भाकऱ्या थापायचे माहेरात, माझा भाऊ माझ्याशी भांडायचा, दुधाचा काला करून मागायचा, माझ्या डोक्यात मारायचा. दारात काढलेल्या रांगोळीत भाऊ दिसतो, तुळशीत लावलेल्या दिव्यात भाऊ दिसतो, पण भाऊ बोलत नाही. हे शोकांतिका. काही बहिणी होत्या म्हणायच्या भावाला दादा काय लागत नाही तुझं सोनं नाणं पैसा. वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला. हे वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला. काय घन रे तुझ्या इस्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. काही घन रे तुझ्या इस्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. तेज सूर्याचं येऊ दे तुझ्या नावाला, तेज सूर्याचं येऊ दे तुझ्या नावाला रे. आयुष्य माझं मिळो देवा माझ्या बाबाला. अरे वो वाळून डोळे भरून पाहिन तुला, येडा पिडा तुझी साही घेईन मला. भाऊ भाऊ म्हणता काळीच दाटलं, भावा बहिणीचं नात किती हो चागल. दोन जीवातून धागा एक उभिला, माझ्या रक्ताचा टिळा लागला रे. आयुष्य माझं मिळो देवा माझ्या बाबाला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला, माझ्या भावाला. कुठे गेलं बहिणी, कुठे गेले भाऊ. तिळगुळाचा सण झाला महाराज काल, संक्रांत झाली. आपलं बालपण आठवा बालपण. तर अख्ख्या गावात फिरायचो आपण 5-25 पोरं. अख्ख्या गावात जायचो. तात्या मामा आप्पा नाना काका जरा तिळगुळ घ्या, गोड बोला, पाया पडायचो. जरा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा, या वर्षी आपण आपल्या आई बाबाला आपल्या भावाला भाऊजाला तरी तिळगुळ दिलाय का. जरा मनाला प्रश्न करा. आपण गेलो का आपल्या म्हाताऱ्या आजोबाकडं, गेलो का आपल्या चुलत्याकडं,
गेलाय का पुतण्या चुलत्याकडं म्हणलाय का काका तिळगुळ झाडावं कुठं चाललो आपण आणि आम्ही लय सुधारलो आम्हाला लय कळतं शिंक्यावरचं टोपलं खाली घेऊन जेवत होतो आपण लोकांच्या घरात जाऊन 2026 मध्ये माझं ओपन चॅलेंज आहे शेजाऱ्याच्या घरात भावाच्या घरी जायला आपल्याला धाडस आहे का भाऊ वगैरे राहू लागले लग्न झालं दुसऱ्या वर्षात म्हणजे निघायला लागली पोर 2 सख्खे भाऊ होते लहानपणापासून एकत्र वाढले थोड्यावर धाकट्याचा एवढा विश्वास होता एके दिवशी दोघांना भांडं वाजलं बायांची भांडणं झाली बायांच्या भांडणात 2 जण पडले एकमेकाच्या अंगावर धावून गेले 80 वर्षाचा म्हातारा 75 वर्षाची म्हातारी डसा रडू लागले आणि हात जोडले बाबा वेगळे राबून भांडू नका म्हाताराचा जीव तिळतिळ तुडला आणि थोरला वाटणी करायला लागला वाटणी करता करता रडायला लागला रडता रडता म्हणायला लागला माझा ऐक रे माझ्या धाकट्या भावा आता कर्तव्य करूया अधिकारापेक्षा कर्तव्य महत्वाचं असतं मी नोकरीला तू शेतीला मी नोकरीला तू शेतीला वाटणीच करायची तर वाटणी करून टाकू मी नोकरीला तू शेतीला 5 एकरातली 3 एकर तुला 2 एकर मला मी नोकरीला तू शेतीला 5 एकरातली 3 एकर तुला 2 एकर मला ऐक ना तू शेतीला मी नोकरीला बैलगाडी आणि ट्रॅक्टर तुला आणि मोटरसायकल मला मी नोकरीला तू शेतीला तू शेती करतो काम तुला जास्त असतात काम मला कमी असतात नवीन बांधलेलं 4 खणाचं घर तुला आणि जुनं 2 खणाचं मला ऐक मी थोरला तसा तर तुझा माझ्यावर विश्वास आहे पाण्यात पोहायला उतरला तर मी नसतो तर पाण्यात उतरत नव्हता तुझ्या पुस्तकाला कवर मी घालून द्यायचो वह्यांना कवर मी घालून द्यायचो शाळेत कोणी मारलं तर माझ्याकडे रडत यायचा राहायचंय वेगळं तर राहू की रे तशी आई बापाची वाटणी करायची नसते पण तुझी पोरं लहान माझी पोरं मोठी तुझी पोरं लहान माझी पोरं मोठी आई तुझ्याकडं बाप माझ्याकडं आई तुझ्याकडं बाप माझ्याकडं आणि जरा पुढचं ऐक रे तसं तर मला वेगळं वाटेल आपला चुलता आपला बाप वेगळे राहिले पुन्हा कुठे एकत्र येतात वेगळ्या चुली मांडलेल्या काय पुन्हा एक होतात का आणि आपल्या बापाला जरी वाटलं तरी चुलत्याची पोरं त्याच्या गळ्यात पडतात का आपल्या चुलत्याच्या पोराला जरी वाटलं तरी आपला तरी म्हातारा त्यांच्यासाठी काही खेळणं वगैरे आणून देतोय का सांग की रे एकदा वेगळ्या झालेल्या वाटा पुन्हा एकत्र येतात का पण ऐक कधी जर आजारी पडलास तर माझी मांडी तुला कधी जर आजारी पडलास तर माझी मांडी तुला आणि मी मेल्यावर तुझा खाटा मला एवढं तरी करशील धाकटा गळ्यात पडला आणि तो म्हणला काय रे मग आतापर्यंत एवढी कीर्तन ऐकली एवढा परमार्थ गेला ते काय नदीला सोडायचं का जाऊ दे गुंटा इकडं न गुंटा तिकडं कमीत कमी म्हातारे जिवंत आहे म्हातारा जिवंत आहे तर त्यांच्यासाठी का व्हायना पण एकमेकाच्या गळ्यात पडू आणि शिळ्या भाकरीचे तुकडे खाऊ पण म्हातारे आनंदात ठेवू त्याला परमार्थ म्हणावा ऐकताय एकदा वेगळ्या झालेल्या उगा म्हणून माणसाच्या डोळ्याला पाणी येत नाही एकदा वेगळ्या झालेल्या वाटा पुन्हा एकत्र येत नाही आणि म्हणजे आम्ही लई सुधारलो भक्ताची पारं देवाला शरण जाण्यात आहे आपण दीन आहोत आपण रंग आहोत आपण अनाथ आहोत किती प्रयत्न करा त्याचे इतके ताकदवान आपण म्हणून दीन रंग कमी अनाथ विश्वनाथाला हात मारताना त्यासाठी तर मारलेले आहे का बरं 4 कृपा अत्यंत महत्वाच्या एक भगवंत कृपा 2 संत कृपा 3 गुरु कृपा 4 मातृ कृपा पण याच्यापेक्षा भगवंताची कृपा माझ्यावरती सतत व्हावी ही तुकोबऱ्यांची अपेक्षा शिगेला पोहोचली महाराजांचे ओठ हल्ले आणि संत तुकोबाच्या मुखातून शब्द बाहेर पडले विश्वनाथा मला कशाची अपेक्षा नाही मला तुझ्या कृपेची Holy
किंमत कृपा करणाऱ्याला नसते, पण ज्याच्यावर कृपा झाली त्याला असते. झालं असं, प्रभू रामचंद्र, आता हे तुम्ही रामायण ऐकताय, सेतू बांधण्याच्या वेळेला दगड तरतात हे रामाच्या कानावर आलं, पळतच आले. रामाला वाटलं आपण पण 2-4 दगड टाकावे. एक दगड उचलला, पाण्यात टाकला, बुडला. दुसरा उचलला, पाण्यात टाकला, बुडला. चौथा उचलला, 6वा, 8वा, 10वा, 10 दगड झाली. पडल्याचं दुःख नाही. आजूबाजूला बघितलं तर मागं हनुमंत उभा होता. मारुती, जी देवा, तू कधी आला? पहिल्याच दगडाला. अरे तुम्ही टाकलेली दगड करून टाक, आणि मी टाकलेली दगड का करत नाही? तुझ्या नावाचा महिमा तुझ्याकडे मेघश्यामा. कसं कृपा ज्यानं केली त्याला महत्व नसतं. अजून उदाहरण, एखाद्या माणसाची आपण सहज मदत करतो. जाता जाता एक पोरगा रस्त्याला उभा होतं, जाता जाता आमच्या स्वप्नील भावानं गाडी थांबवली. कीर्तनाला उशीर झालेला, त्या पोरानं गाडी दिसली, हात दाखवा, गाडी थांबवली. आमचीच गाडी थांबवली, त्याला गाडीत बसवलं, नांदेडला नेऊन सोडलं, उदाहरण म्हणून. आणि जाता जाता ते पोरगं म्हटलं मला पेपरला उशीर झाला. मग आम्ही त्या सेंटरपर्यंत त्याला नेलं, समजा त्याला तिथपर्यंत सोडवलं, उतरलं खाली. आणि मग ते उतरलं, मग 5 वर्षानं त्याची गाठ पडली. तुम्हाला ओळखलं का महाराज? नाही, तुम्ही नसेल ओळखलं, पण तुमच्यामुळं मी पेपराला वेळेत पोहोचलो. मग मी पास झालो, नोकरीला लागलो. अरे मग त्यात आमचं काय? तेव्हा आमचं काय? तुम्ही नसता तर मी पोहोचलो नसतो. हे त्याच्या मनाचं मोठेपण. का बरं? त्याला तिथपर्यंत नेऊन पोहोचवलं हे त्यासाठी लाख मोलाचं, आपल्यासाठी ते कमी किमतीचं. तसं देव कृपा करतो तर कृपेचं महत्व त्याला नाही, ज्याच्यावर कृपा झाली त्याला. त्यावरच एक सुंदर अभंग आहे. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा. तू सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. निज भक्ता करुणा करी हो करी कृपा. पंढरपुरी राहिली, पंढरपुरी राहिली, डोळा पाहिली संत देखिली, वरुणी विठाई, वरुणी विठाई. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. उजळ कुळदीपा बोध करी सोपा, येऊनी लवलाही, येऊनी लवलाही. हो सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा. झाली पुन्हा सुदामा ब्राह्मण, दुःखी दारिद्र्य पिढीला, मुष्टी पोहे घेऊन या, त्याचे भेटी लाग गेला. शुद्ध भाव देखून या, गाव सोनियाचा दिला. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चिरणी लक्ष लागो गा. एका जनार्दनी भोग प्रारंभाचा, हरिकृपे त्याचा नाश झाला. हरिकृपा. 2 संत कृपा. केले उपकार सांगू काय, 3 सगळ्यात महत्वाची गोष्ट गुरुकृपा. गुरु ते ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शने समाधान, श्री गुरु सारिखा, असता पाठी राखा, इतराचा लेखा. आणि 4थी मातृपितृ कृपा. भगवंता, आम्हाला तुमच्याकडून कृपा अपेक्षित आहे, आणि ती ही तुमची. कृपा करायला ती थोडी, पाया पडेल बराडी. ही एवढी एक अपेक्षा आहे. बराडी म्हणजे देवाला शरण आलेला, बराडी म्हणजे देवाच्या शरणागत भावानं पायावरती नतमस्तक झालेला. देवा तुझे पाय चरण न सोडी सर्व मी तुझ्या पायावर आला. आता मला मारायचं जगवायचं तुझं तू ठरव. मी 4 स्त्रिया सांगतो तुम्हाला की ज्या बराडी झाल्या, ऐकताय ना, ईश्वरा करता, आणि त्यामुळे त्यांना दुःख झालं. भागवतातल्या 4 स्त्रिया तुम्ही भागवत ऐकला असेल, मी क्रम सांगत नाही पण नीट ऐका. 1 द्रौपदी, सुभद्रा, कुंती माता आणि उत्तर. या 4 जणी भागवतामध्ये प्रमुख आहेत. या 4 जणी देवाला शरण गेल्या आणि देवाची त्यांच्यावर कृपा झाली.
द्रौपदी ऐकताय ना आपण, अश्वत्थामानं 5 पोरं मारली आणि भगवंताला एवढा राग आला, हरिजनाची निंदा नसावे गोविंदा, आणि तो तर त्याच्या बहिणीची पोरं मारली, असा राग आला त्याला अश्वत्थामाला पुढे उभा केला. द्रौपदी काय करायचं सांग. अगं लहान लहान लेकरं मारली त्यानं. लेकरू मेल्यानंतर आईच्या जगण्याला अर्थ राहत नाही. सांग काय करू. तू म्हणशील तर मुंडक धडावेगळं करतो. द्रौपदी म्हणली याला सोडून द्या. काय म्हणली? याला सोडून द्या. मला जे दुःख झालंय ना ते दुःख याच्या जन्माला त्या आईला नाही झालं पाहिजे. देव म्हणे का गं, मला तर असं वाटलं होतं तू माझी बहीण आहे, मला शाप वगैरे देशील. ती म्हणाली कृष्णा अरे तुझ्या आयुष्यात संकट नाही का. लोक म्हणतात कृष्णाचं नाही चांगलं. अरे बाबा तो जन्माला येण्या आधीपासून त्याच्या मरणावरती टपून होते लोक. जन्माला आला तर सख्खा मामा मरणावर टपला. जन्म झाला आईची मांडी मिळाली नाही. पहिला प्रवास टोपलीतनं झाला, पावसात पलीकडे जावं लागलं. तिथं गेल्यावर सुद्धा तिसऱ्या दिवशी मरण टपलं, पुतना आली. काही दिवसात महाबळ भटाला ब्राह्मण विश्वास ठेवत, त्यानं चुकीचं भविष्य सांगितलं. आईला असं वाटलं लेकराला अंगणात टाकावं म्हणून कृष्णाला अंगणात ठेवलं तर शकटासूर नावाचं संकट उभा राहिलं. लोक म्हणतात कृष्णाचं नाही चांगलं. रांगायला लागलं लेकरू तर त्याच्यावरती भरती आले. त्याला असं वाटलं आपल्या मित्रांचं चांगलं व्हावं, त्यांना दही काला मिळावा. तर गवळीने त्याला चोर म्हणू लागल्या. आता कुठं त्याचं नाव व्हायला लागलं तोपर्यंत मथुरेला जावं लागलं. सख्खा मामा मारावा लागला. उभा राहिला, मामानं त्रास दिला, कसा तरी माघारी आला. जरासंधाच्या ताबडीतनं स्वतःची नगरी सोडावी म्हणून त्यानं स्वतःच वेगळं नगर स्थापन केलं. त्याचं नाव द्वारका. लोक म्हणली त्यानं रण सोडलं म्हणून रणछोडदास. अरे शेवटचा काळ सुद्धा त्याला नीट नाही आणि लोक म्हणतात देवात चांगलं नामचं लय वाईट. ध्यानात राहू द्या, इथं देवाला संघर्ष चुकला नाही तो तुम्हाला मला काय चुकणार आहे. आयुष्याचं दुसरं नाव संघर्ष आहे. मला सांगायचंय तुम्हाला. द्रौपदी पुढे आली, देवा माझी पूर्ण मिली दुःख नाही रे, मरू दे. आणि शेवटी काय तुझी कृपा असल्यावर काय कमी पडत. जगणं मारणं सगळं तुझ्या हातातच आहे. कृपा करायला ती थोडी पाया पडेल उभं राहिली. उदाहरण क्रमांक 2, तिचं नाव सुभद्रा. तिचा एकुलता एक पोरगा, त्याचं नाव अभिमन्यू. युद्धात मरण पावला. देवाला असं वाटलं तर शाप देते की काय. तिने शाप नाही केला. डोळ्यातले अश्रू पुसले. देवाला म्हणली पांडुरंगा किंबहुना धनुर्धरा, हे मातेची उदरा, परी मातेचा सोय राखे तुला. ना तरी बालक भोबळा बोली, कावा कुडावी चुका पावली, ते चोज करुणी माऊली दिगे. काना कृष्णा ऐक रे, तुला नाही माहित आईचं प्रेम. हे ऐकलं कृष्णाच्या डोळ्याला धारा लागल्या. धारा का लागल्या? त्याला जशी यशोदा आठवली तशी राधा सुद्धा आठवली. राधा माहिती ना तुम्हाला, तिथं पलीकडे राहते ती राधा, जिच्यासाठी कृष्णाच्या डोळ्याला लागत होत्या धारा. तिचं नाव राधा. राधा शब्द उच्चारल्यानंतर काम क्रोधाची दूर होते बाधा. तिचं नाव आहे राधा. जिच्या आयुष्याची सुरुवात कान्हा, तिचं नाव राधा. जिच्या आयुष्याचा शेवट कान्हा, तिचं नाव राधा. जिचं नाव लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागलाय कान्हा, तेव्हाची पूर्ण झाली, तिचं नाव आहे राधा. त्याच्या पुढे कोण लिहावा लागतो? त्याच्या पुढे कोण द्यावा लागतो? आपको मराठी समजता है ना? मेरा हिंदी भी बऱ्यापैकी चांगला है. सुभद्रे अगं रडू नाही आलं तर देवा, त्याला जगवायचं मारायचं तुझ्या हातात आहे ना. कृपा करायला ती थोडी माया पुढे लवकर आणि. उदाहरण क्रमांक 3, तिचं नाव सगळ्यात महत्वाचे कुंती माता. ऐकाय ना आपण, तिच्यावर जेवढं संकट आलं तेवढं कुणावर घ्यायला. पण भगवान गोपाल कृष्णानं युधिष्ठिराचा राज्याभिषेक केला. तो जेव्हा निघाला तेव्हा निरोप द्यायला, हात जोडायला सगळं गाव आलं. पूर्वीच्या काळी पाहुणा जर निघाला, पाहुणा जाऊ दे बाबा लोक जर निघाले ना तर त्यांना निरोप द्यायला सगळे महाराज लोक बाकीचे गावकरी यायचे. या बरं बाबा, परत पुढच्या वर्षी जगलो वाचलो, भेट होते न होते, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम गावा. आता काय ना, आता बसूनच टाटा बाय बाय टुकू मुकू बघतोय चांगला. पूर्वीचा काळ होता. कृष्ण समोर आला.
आणि कुंतीच्या समोर उभा राहिला. आत्या जातो बर का. कृष्णा जा. आत्या सगळ्यांनी काही ना काही मागून घेतले, तू पण माग ना. काय मागू तुझ्याकडे, तू मागशील ते दे ना आत्या. मग आत्याने कमरेचा पदर काढला आणि समोर पसरला. भगवान अगर देना ही चाहता है तो पूरी दुनिया का दुख इस भिखारी के आंचल में डाल के चला जा. तसा कृष्ण शहारला 2 पावलं मागायला. आत्या काय मागते ग, चांगलं काहीतरी माग ना, दुःख का मागते. आत्या तुम्ही विसरले असशील पण मला ठाऊक आहे, 5 पोरं झाली तुला, मरण टपला. आत्या बरं झालं माद्रीनं शाप तिच्या अंगावरती घेतला. कर्ण लग्नाच्या आधी जन्माला आला, त्याला नदीला सोडलं. राधेनं त्याचा तिथल्या सांभाळ केला, नदीमध्ये सोडला होता पण वाचला. आत्या सुईच्या टोकावरती बसेल एवढी माती सुद्धा युद्धाशिवाय तुला द्यायची नाही असा प्रण होता. जगालाही भावकी असते पण तुझ्या भावकीसारखी विचित्र भावकी आत्या कुठं पाहिली नाही. तुझी लेकरं हत्तीच्या पायाखाली दाबून मारण्याचा प्रयत्न झाला, उकळत्या तेलामध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला. आत्या तुझ्या तरण्या ताठ्या सुनेला भर दरबारात विवस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. आता कुठे 4 दिवस चांगले आहे आणि सुख मागायचं सोडून दुःख का मागते. आत्यानं उत्तर दिलं, भगवान अगर देना ही चाहता है तो पूरी दुनिया का दुख इस भिखारन के आंचल में डाल के चला जा. का जेव्हा जेव्हा सुख असतं ना देवा, तेव्हा तुझी आठवण येत नाही, पण जेव्हा जेव्हा दुःख असतं तेव्हा तुझी आठवण आल्याशिवाय राहत नाही. आणि तुझ्या आठवणीशिवाय येणार सुख काय जाणायचं तू पाहिजे. कृपा करायला ती थोडी, पाया पडिलो बराडी येणे होय सर्व संसार सुखाचा. आणि 4थी उत्तर, ब्रह्मास्त्र सोडलं आणि कृष्णानं सांगितलं, ऐका रे पांडवांनो आणि पांडवाच्या सहकार्यानं हात जोडा आणि शरण जा ब्रह्मास्त्राला. हातात हात घाला, जोडा हात. सगळ्यांनी हात जोडले. उत्तर हसायला लागली, देवा अरे सगळे जोडतील रे हात, पण माझ्या पोटात बाळ आहे. मग मी अर्जुनाची सून आहे, अभिमन्यूची बायको आहे, पंडू राजाची नात सून आहे, आम्हाला तुझ्या हात जोडायचं याच का. त्याला काय कळतंय गर्भात आहे. मग मी काय करू, तुझं तू पाय. तू का म्हणे घालू तयावरी भार, गरज नाही मला. तू काय म्हणे हात कवर कृपेचा सागर, बघ तुझं तू, आमची गरज नाही. देह समर्पित देवा, बरं काहीच नाही. नवल वाटत ऐकावं आपण. तू काय म्हणे भार घातली आवरी, पहिलं काय वारी नारायण. कृष्णाला देवाला सूक्ष्म रूप धारण करावं लागलं, उत्तरेच्या गर्भात शिरावं लागलं आणि आत असणाऱ्या गर्भाचे हात जोडावे लागले. त्या लेकराचं नाव परीक्षिती राजा. तेव्हापासून जन्माला येणारं लेकरू हात जोडून बाहेर येतं. का ते देवाची किमती आहे. कृपा करायला ती थोडी, पाया पडिलो बराडी. तेव्हा तुमच्याकडे जेवढं सगळं आहे, तुमच्याकडे काय नाही हो, तुमच्याकडे सगळं आहे. धनवंत आणि दयाळ, व्याघ्र आणि कृपाळ, अग्नी आणि शीतळ, दुर्लभ रे दातारा. हे आमचं झालं देवा, पण तुझं सांगतो ऐक ना. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साई गुण वसती जयत, तया नाम भगवंत. यापेक्षा देवा तू मोठा आहे, तुझ्याकडे किती सांगू. ऐक रे देवा, एवढा आहे एवढा आहे एवढा आहे. समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासयासी. आणि एवढं जर तुझ्याकडे आहे तर तुला कशाची कमतरता नाही. आणि थोडं जरी दिलं तरी संतोष होणार आहोत. अभंगाचं 3रं काय
नापासी म्हणून पाया पडिलो बराडे, मी तव अल्पकी संतोषी म्हणून पाया पडिलो बराडे, तुम्ही विश्वनाथ म्हणून पाया पडिलो बराडे, दिनरंग मी अनाथ म्हणून पाया पडिलो बराडे. आणि तुमच्याजवळ कशाची कमतरता नाही म्हणूनच पाया पडिलो बराडे. बाकी आम्हाला अपेक्षाच नाही. तू गोबा नेमकी अपेक्षा कशाच्या? महाराज म्हणले आमच्याकडे सगळं आहे. काय आमच्याकडं? प्रेम पाहिजे. काय पाहिजे? प्रेम. प्रेम म्हणजे आरचीचं आणि परशाचं नाही बरं, लैलाचं मजनूचं नाही बरं. प्रेम आईचं लेकराचं. संसारातलं प्रेम आहे ना ते दळभद्र असतं. दळभद्र म्हणजे तुम्हाला म्हणजे काय? निकृष्ट दर्जाचं. तुमच्याकडे काय शब्द आहे त्याला? भंगार असतं. आमच्या साताऱ्याच्या भाषेत वंगाळ असतं. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? काय? खराब असतं. प्रेमात बदल असतो संसारात. तुम्ही बघा, एक उदाहरण देतो, थोडं ताट बसा. एक वरमाई होती. वरमाई म्हणजे हा लग्नाची मालकी, नवरीची माय, नवरदेवाची माय, तिला आमच्याकडे वरमाई म्हणतात. एकाच मंडपात दिदीचं दाद्याचं लग्न झालं. दिदी नांदायला गेली आणि दाद्याची बायको नांदायला आली. एकाच मंडपात लग्न. अख्खं नांदेडगाव जीव घातलं. विठ्ठल महाराजासारख्याच्या आशीर्वाद लग्नाला. हे महाराज लोक 2 महिने करीत 2 स्वप्नारण वाजत गाजत डीजे लावून ह्यांची साऊंड सिस्टम लग्नाला. दणक्यात झालं. सुंदरी सुंदरी तुझं नाव का? सगळं तिथल्या तिथं इतकं वाजत गाजत नवरदेव सुद्धा झापूक झुपूक होता. झापूक झुपूक माहिती तुला? आधी कनियन मग लग्न ते वालं होतं. असं ते आलं सगळं नवरदेव वगैरे. दिदी नांदायला गेली आणि दाद्या नांदायला दिदी नांदायला गेली. दाद्याची बायको आली. हा फरक आहे का प्रेमातला संसाराचा? फरक कशा फरक करतात ह्या बघा. कसं झालं? 6 महिन्यानं एका वयसाची गाठ पडली तिच्या मैत्रिणीची, वरमाईची. बरं चाललं का? चांगलं चाललं. ते चांगलं झालं. एका मंडपात लग्न लावून दिलं. खर्च कमी. 5 मिनिटाच्या फरकानं लग्न लागलं. दिदी नांदायला गेली आणि दाद्याची बायको नांदायला आली. संसार दोघाचा चांगला चालला. असं बरं चाललंय ना? जिथल्या तिथं चाललं. दाद्याचं कसं चाललंय? त्याचंही चांगलं चाललं. दिदीचं कसं चाललंय? पाहुणा वगैरे सगळं आलबेल आहे. दाद्याचं बरं आहे ना? बरं आहे. नक्की बरं आहे ना? मग थांबले. तुम्हाला म्हणून सांगायचीच नव्हती. लोकांना सांगावं लागतं. बरं आमचं दुखणं आम्हाला माहिती. ते चांगलं झालं ना. तुमची दिदी नांदायला गेली. दादाची बायको समजा म्हणून भावाची आणली की सगळे काम मलाच करावे लागतात. दिदी गेल्यापासून घरात करणार. तो सागर बाबाची कीर्तन ऐकते युट्यूबला टाकून. माझ्या वर्षी शब्दाला एवढं भजन ठेव म्हणून कावळे महाराजाला वाजवायला बोलवा. झालंय काय? असं झालं का? बैल झाला. बैल बस म्हणलं की बसून, उठ म्हणलं की उठतो. सांगू नाही वयस तुम्हाला. नको नको झालं. मुठीत ठेवला असून बाईने पप्याला अशी बोटावरची होती. बोटाव आणि हळूहळू बघत राहतो. लास तरी वाटायला पाहिजे. बैल झाला. बैल असं मुठीत ठेवला. वय सुखा बैल म्हणजे आता वय शांत व्हा. जरा दिलं घ्या. पाणी प्या. ते पाणी पि. मोठा श्वास घ्या. आता बरं वाटतं? बरं वाटतं. जाऊ द्या घरोघरी मातीच्या चुली व्हायचं. दादाचं जाऊ द्या. दिदीच कसं चाललंय? तिनं अजून एक मोठा श्वास घेतला. दिदीनं नशीब काढलं ग बाय पोरीनं. जावाय मुठीत ठेवला. मुठीत हा पाहुणा. बस म्हणलं की बसतो. उठ म्हणलं की उठतो. जावाय माझा. अशी ह्या बोटावर त्या बोटावर, ह्या बोटावर त्या बोटावर नाची होती गुड्डी माझी. म्हणजे तुला सुनन पटाचं ऐकलेलं पटत नाही.
आणि लिकीनं तुझा जावाय मांजर केलं आणि कुत्र केलं तरी चालतंय होय ग तू मरावीन तुझं वर्ष श्रद्धा आमच्या सगळ्यात यावं हे संसारातलं प्रेम पण परमार्थातलं प्रेम कधी कमी होत नाही भक्ती प्रेमाविन ज्ञान नको दे संसारातलं प्रेम हळूहळू उतरतं आणि परमार्थातलं प्रेम हळूहळू ढाळे ढाळे वाढत जात आता विठ्ठल महाराजाने आमची काय आज ओळख नाही पण आमचं प्रेम कमी नाही झालं उलट वाढत 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 भरत भरत झालं तुमचं माझं गाव हे तुम्हालाही बऱ्याच जणाला माझं गाव माहित नाही आहे का माहिती नाते कुठे गोत्यात राहणाऱ्या नात्यांना पोत्यात घालून म्हणत होते आमच्याकडचे मला तुमचं गाव माहिती नव्हतं पण प्रेम वाढत चाललं मागच्या वर्षी आलो या वर्षी आलो कधी आला मोठ्या महादेवाला तर आवर्जून सांगा आमच्या गावाला आलते बरं का बोराटी महाराज आमच्या घराला या पाहाल राहाल आम्ही या भागात आलो त्या अभिमानानं सांगतो ते सिद्धनाथ गाव आहे ना लय चांगलं आहे अहो सगळी माणसं पाया पडतात पण रिकाम हाताने कोणी पायाचं दर्शन घेत विनोदाचा भाग सोडा नाही तो कोणी यायचे सुद्धा नाही असं आहे प्रेम हे अबाधित आहे ते प्रेम कोणतं राधेचं कृष्णाचं प्रेम ते प्रेम कोणतं नामदेव महाराजांचं देवाचं प्रेम नामदेव महाराजांचं किती प्रेम देवावर पांडुरंगा ऐक रे जोपर्यंत तुझ्या पोटात